आजच्या जगात सर्वात महागडी आणि दुर्मिळ गोष्ट कोणती असेल? सोनं? किंवा पैसा? की एखादा भयंकर भारी टॅलेंट? नाही. आजच्या या डिजिटल जगात सर्वात महागडी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं फोकस. हो ना. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे फोकस अतिशय शिताफीने चोरीला जातंय आणि आपल्याला त्याचा काहीच मागमूसही लागत नाहीये. अगदी खरंय. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा थेट संबंध आपल्या रोजच्या कामाशी आणि यशाशी आहे. उपलब्ध स्रोतांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की जर डिस्ट्रॅक्शन फ्री म्हणजेच कोणत्याही व्यत्ययाविना काम करण्याची कला आपण आत्मसात केली तर तो यशाचा सर्वात मोठा शॉर्टकट ठरू शकतो. नक्कीच. हा अगदी खऱ्या अर्थाने शॉर्टकट आहे. कारण जेव्हा आपण उपलब्ध माहिती आणि आजच्या कामाच्या पद्धतींचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. म्हणजे लोक आपला वेळ आणि ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करत आहेत ज्यांचा त्यांच्या मुख्य ध्येयाशी काहीही संबंध नसतो. आणि म्हणूनच आज आपण हे समजून घेणार आहोत की दिवसातून फक्त 2 तास जर खऱ्या अर्थानं डीप वर्क केलं तर एका वर्षात आपण सामान्य माणसाच्या तुलनेत 10 पट अधिक प्रगती कशी साध्य करू शकतो. हो, 10 पट प्रगती हा आकडा ऐकायला खूप मोठा वाटतो, पण तो पूर्णपणे शक्य आहे. पण हे सगळं समजण्याआधी मला एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करायची आहे. म्हणजे आजच्या या डिजिटल इकॉनॉमीमध्ये सखोल एकाग्रता किंवा फोकस हे अचानक इतकं मोठं आणि दुर्मिळ कौशल्य का मानलं जाऊ लागलं आहे? इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात तर आपली कामं अधिक सोपी व्हायला हवी होती ना? खूपच चांगला प्रश्न आहे. तंत्रज्ञानानं कामं सोपी नक्कीच केली आहेत, पण इथेच खरी गोम आहे. आजच्या डिजिटल जगात जी कामं सोपी आहेत ती अतिशय वेगानं ऑटोमेट होत आहेत. म्हणजे सॉफ्टवेअर्स आणि AI ती कामं पटाकट करत आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे अशा सोप्या आणि वरवरच्या कामांना बाजारात आता काहीही आर्थिक किंवा व्यावसायिक किंमत उरलेली नाही. आजच्या अर्थव्यवस्थेत खरी व्हॅल्यू फक्त अशाच कामातून निर्माण होते ज्यासाठी अत्यंत गुंतागुंतीचा विचार करावा लागतो. अच्छा, म्हणजे जिथे माणसाच्या बुद्धीचा कस लागतो. हो, आणि असा विचार करण्यासाठी अनइंटरप्टेड कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच अखंड एकाग्रतेची आवश्यकता असते. जो व्यक्ती स्वतःला जगापासून वेगळं करून कोणत्याही व्यत्ययाशिवाय एखाद्या कठीण समस्येवर विचार करू शकतो, तोच आजच्या जगात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकतो. म्हणजे नुसतं लॅपटॉप समोर बसून दिवसभर बिझी राहणं, ईमेल्सना रिप्लाय देणं किंवा मीटिंग्स अटेंड करणं हे सगळं खरं काम नाहीये तर. अजिबात नाही. आणि म्हणूनच आपल्याला कामाची नव्याने व्याख्या करण्याची गरज आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार कामाचे 2 स्पष्ट प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे डीप वर्क. डीप वर्क. हो, हे असं काम आहे जे करण्यासाठी मेंदूची पूर्ण बौद्धिक क्षमता पणाला लावावी लागते. यात कोणतीही तडजोड चालत नाही. जेव्हा एखादा व्यक्ती असं काम करतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्वतःच्या कौशल्यांमध्ये वाढ करत असतो आणि म्हणूनच या कामाचा मोबदलाही खूप मोठा असतो. आणि याच्या अगदी विरुद्ध टोकाला जे काम आहे त्याला स्रोतांमध्ये शॅलो वर्क असं म्हटलंय, बरोबर? अगदी बरोबर, शॅलो वर्क. म्हणजे अशी कामं जी खूप सहज असतात, वारंवार केली जातात आणि ज्यात हजारो डिस्ट्रॅक्शन्स असतात. उदाहरणार्थ, काहीही ठोस कारण नसताना सतत फोन स्क्रोल करणे, अर्थार्थी काहीही संबंध नसताना वारंवार ईमेल्स चेक करणे किंवा स्लॅक आणि व्हॉट्सॲपवर तातडीचे नसलेले मेसेजेस वाचत बसणे. हो, आणि या शॅलो वर्कचा सर्वात मोठा धोका कोणता माहितीये? कोणता? यामुळे माणसाला आपण खूप प्रोडक्टिव्ह असल्याचा खोटा भास होतो. संध्याकाळी काम संपवताना वाटतं की आज मी 50 ईमेल्सना उत्तर दिलं, 3 मीटिंग्ज अटेंड केल्या, पण प्रत्यक्षात त्यातून कोणतीही नवीन व्हॅल्यू निर्माण झालेली नसते. बापरे, हे ऐकून मला एका उदाहरणाची आठवण येतेय. म्हणजे मी विचार करत होते, हे अगदी का ट्रेडमिलवर धावण्यासारखं आहे. हो, नक्कीच. कसं काय? जेव्हा एखादा व्यक्ती ट्रेडमिलवर धावतो तेव्हा त्याला खूप घाम येतो, तो दमतो, त्याचे पाय दुखतात. त्याला वाटतं की त्याने खूप मोठा पल्ला गाठला आहे, पण प्रत्यक्षात तो एकाच जागी असतो. तो 1 इंचही पुढे गेलेला नसतो. शॅलो वर्कचं अगदी असंच आहे. क्या बात है. अगदी अचूक उदाहरण दिलत तुम्ही. तो फक्त व्यस्त असल्याचा भास आहे. पण मग असा प्रश्न पडतो की जर या वरवरच्या कामातून काही साध्य होत नाही तर आपण ते सतत का करत राहतो? आपण स्वतःलाच फसवतोय का? इथे मानवी मानसशास्त्र आणि मेंदूची रचना समजून घेणं गरजेचं आहे. आपला मेंदू इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजेच त्वरित मिळणाऱ्या समाधानासाठी प्रोग्राम केलेला असतो. अच्छा,
म्हणजे लगेच मिळणारा आनंद. हो, जेव्हा आपण एखादा छोटा ईमेल सेंड करतो किंवा एखादा मेसेजला रिप्लाय देतो, तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन पाझरतं. मेंदूला वाटतं की आपण काहीतरी साध्य केलं आहे. हे छोट्या यशाचं एक खोटं व्यसन आहे. कठीण काम करण्यासाठी वेळ लागतो, त्यात लगेच मजा येत नाही. त्यामुळे मेंदू या सोप्या कामांकडे वळतो. पण एक सेकंड, जर मी एखादं महत्वाचं काम करत असेन आणि मध्येच फक्त 1 मिनिटासाठी एखादा मेसेज चेक केला, तर त्यात काय मोठं नुकसान आहे? 1 मिनिटच तर जातो ना. इथे सगळ्यात मोठी गल्लत होते. तुम्ही फक्त 1 मिनिट देता असं तुम्हाला वाटतं. पण जेव्हा तुम्ही एका कठीण कामावरून लक्ष काढून त्या मेसेजकडे बघता आणि पुन्हा मूळ कामाकडे वळता, तेव्हा तुमचा मेंदू लगेच 100% क्षमतेने काम करू शकत नाही. या प्रक्रियेला विज्ञानात अटेन्शन रेसिड्यू असं म्हणतात. अटेन्शन रेसिड्यू, हे थोडं सविस्तर सांगाल का? नक्कीच. समजा तुम्ही एका महत्त्वाचा प्रोजेक्टचा विचार करत आहात आणि अचानक फोन वाजतो. तुम्ही फोन बघता, तो एका सहकार्याचा मेसेज असतो, जे नेहमीच होतं. बरोबर, मग तुम्ही त्याला रिप्लाय देता आणि पुन्हा प्रोजेक्टकडे वळता. पण तुमच्या मेंदूचा काही भाग अजूनही त्या मेसेजचाच विचार करत असतो. तुमचं काही अटेन्शन किंवा अवधान त्या जुन्या कामावरच अडकून राहतं. बापरे, म्हणजे माझं लक्ष पूर्णपणे मूळ कामावर आलेलंच नसतं. अगदी तेच. त्यामुळे जेव्हा तुम्ही मूळ कामाकडे येता, तेव्हा तुमची एकाग्रता निम्म्यावर आलेली असते. असे दिवसातून 50 वेळा कॉन्टेक्स्ट स्विच केले तर विचार करा, मेंदूची किती मोठी ऊर्जा वाया जाते. हे खरंच भयंकर आहे. म्हणजे आपण नकळतपणे आपल्या मेंदूची क्षमता कमी करत आहोत. मग यातून बाहेर कसं पडायचं? जर डीप वर्क हेच आपलं ध्येय असेल, तर ही शॅलो वर्कची साखळी कशी तोडायची? त्यासाठी स्रोतांमध्ये काही अत्यंत व्यावहारिक आणि प्रभावी नियम सुचवले आहेत. याची सुरुवात होते आपल्या सभोवतालच्या वातावरणापासून. जर सखोल काम करायचं असेल, तर दिवसातील काही ठराविक तासांसाठी एक नो डिस्ट्रॅक्शन झोन तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. हा पहिला नियम आहे. नो डिस्ट्रॅक्शन झोन म्हणजे फक्त फोन सायलेंटवर ठेवणं किंवा डू नॉट डिस्टर्ब मोडवर टाकणं पुरेसं नाहीये का? अजिबात नाही. सायलेंटवर असलेला फोनसुद्धा एक डिस्ट्रॅक्शन आहे. मानसशास्त्रीय प्रयोगांमधून हे सिद्ध झालं आहे की फोन जरी उलटा करून टेबलावर ठेवला असला, तरी मेंदूचा काही भाग अवचेतन पातळीवर त्या फोनकडे लक्ष ठेवून असतो. खरंच, म्हणजे फोन शांत असला तरी आपला मेंदू शांत नसतो. हो ना. कधीतरी नोटिफिकेशन येईल ही अपेक्षा मेंदूची काही टक्के ऊर्जा खात असते. त्यामुळे नो डिस्ट्रॅक्शन झोन म्हणजे अशी जागा आणि अशी वेळ जिथे इंटरनेट, मोबाईल आणि इतर सर्व बाह्य अडथळे पूर्णपणे बंद असतील. जेव्हा आपण काम करत असू तेव्हा ते 2 तास जग आपल्यासाठी थांबलं पाहिजे. हा बाह्य वातावरणाचा नियम झाला. हे ऐकायला सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी खूप अवघड आहे. पण चला, बाह्य वातावरण आपण शांत केलं असं मानूया. खोलीत कोणीही नाहीये, फोन दुसऱ्या खोलीत बंद करून ठेवलाय. पण खरी लढाई तर आतल्या वातावरणाची, म्हणजे मेंदूची असते ना? अगदी बरोबर ओळखलं. इथे स्रोतांमधील एक अत्यंत रंजक मुद्दा समोर येतो, जो दुसरा नियम आहे. एम्ब्रेस बोर्डम, म्हणजेच कंटाळा स्वीकारायला शिकणे. आता इथे मला खरंच एक शंका आहे. कोणती शंका? लहानपणापासून आपल्याला नेहमी शिकवलं गेलंय की रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. नेहमी काहीतरी करत राहायला पाहिजे, कंटाळा येणं हे वाईट असतं. मग अचानक शांत बसून काहीही न केल्याने किंवा कंटाळा स्वीकारल्याने आपल्याला अवघड कामे पूर्ण फोकसने करायला कशी काय मदत होऊ शकते? हा विरोधाभास वाटणं अत्यंत साहजिक आहे. पण आपण यामागचं मेंदूचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. आजकाल माणसाचा मेंदू सततच्या स्टिम्युलेशनला व्यसनाधीन झालाय. स्टिम्युलेशन म्हणजे? सतत काहीतरी नवीन बघण्याची किंवा ऐकण्याची भूक. बरोबर. एक साधं उदाहरण घ्या. जेव्हा एखादा व्यक्ती ट्रॅफिक सिग्नलला 2 मिनिटं थांबतो किंवा किराणा दुकानात रांगेत उभा असतो, तेव्हा तो काय करतो? तो लगेच खिशातून फोन काढतो आणि सोशल मीडिया बघायला लागतो. मी सुद्धा हेच करते अनेकदा. हो, आपण सगळेच करतो. आपल्या मेंदूला अगदी 5 सेकंडही शांत राहण्याची सवय उरलेली नाहीये. सतत नवीन माहिती, नवीन चित्रे, नवीन व्हिडिओ बघण्याची सवय त्याला लागली आहे. आणि डीप वर्क करताना नेमकी याच सवयीची अडचण येते. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण एखादं कठीण काम घेऊन बसतो, ज्यात त्वरित मजा किंवा डोपामिन मिळत नाही, तेव्हा आपला मेंदू बंड पुकारतो. अगदी तेच. कोणतेही कठीण आणि सखोल काम सुरुवातीला कंटाळवाणंच असतं, कारण तिथे संघर्ष असतो, विचार करावा लागतो. जर मेंदूला कंटाळा सहन करण्याची सवय नसेल, तर तो लगेच पळवाट शोधायला लागतो. तो म्हणतो, हे खूप अवघड आहे, चल आपण जरा बातम्या बघूया किंवा कोणाचं स्टेटस बघूया. हां, बरोबर. म्हणूनच सततच्या स्टिम्युलेशनची सवय मोडणे म्हणजे एकाग्रतेसाठी मेंदूचा व्यायाम करण्यासारखे आहे.
जर माणसाला कंटाळा सहन करण्याची सवय लागली तर तो कठीण कामात येणाऱ्या सुरुवातीच्या संघर्षातून यशस्वीपणे पार पडू शकतो. वारा, म्हणजे कंटाळा हा आपला शत्रू नसून तो आपल्या एकाग्रतेच्या स्नायूंना बळकट करणारा जिममधल्या वजनासारखा प्रकार आहे. कंटाळा सहन करणं म्हणजे एकाग्रतेची ताकद वाढवणं. एकदम अचूक. आता मला हा मुद्दा पूर्णपणे समजला. पण एकदा का मेंदूला शांततेची सवय झाली की पुढचा प्रश्न येतो तो आपण वापरत असलेल्या साधनांचा. आजकालची सगळी कामं डिजिटल प्लॅटफॉर्मवरच होतात. अशा वेळी स्रोतांमध्ये तिसरा नियम म्हणजे डिजिटल मिनिमलिझमचा विचार मांडला आहे, ज्यात सोशल मीडियाचा वापर अत्यंत मोजकाच करण्यावर भर दिला आहे. होय. आणि इथे सर्वच ॲप्स वाईट आहेत किंवा तंत्रज्ञान वाईट आहे असा अजिबात दावा केलेला नाही. पण आपण जे तंत्रज्ञान वापरतो ते खरोखरच आपल्या मुख्य ध्येयाला मदत करतंय का, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. पण इथे मला खऱ्या आयुष्यातील एक प्रॅक्टिकल अडचण मांडायची आहे. आजकाल लोक म्हणतात की सोशल मीडियाशिवाय जगणंच अशक्य आहे. माझे क्लायंट्स तिथे आहेत, माझे मित्र तिथे आहेत, जगात काय चाललंय हे मला कसं कळणार? या नेटवर्किंगच्या नावाखाली लोक सतत ऑनलाईन असतात. हे खूप ऐकायला मिळतं. मग अचानक ते सर्व सोडून देणे किंवा अतिनिवडक होणे हे थोडं टोकाचं नाही का वाटत? एखादं टूल खरोखरच ध्येयासाठी उपयोगी आहे की फक्त मौल्यवान वेळ खाते, हे कसं ओळखायचं? इथेच बहुतेक लोकांची गल्लत होते आणि ते फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउटचे बळी ठरतात. नेटवर्किंगच्या नावाखाली आपण किती वेळ घालवतो आणि त्यातून आपल्याला प्रत्यक्ष किती फायदा मिळतो याचा ताळेबंद सहसा मांडला जात नाही. खरंय. स्रोतांमध्ये इथे एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेचा संदर्भ दिला आहे, तो म्हणजे अवधान किंवा अटेन्शनचा परतावा, म्हणजेच ROI. म्हणजे पैशांच्या गुंतवणुकीवर जसा परतावा आपण बघतो तसा वेळेच्या आणि एकाग्रतेच्या गुंतवणुकीवर परतावा बघायचा. अगदी बरोबर. जर तुमचं ध्येय एक उत्तम व्यावसायिक बनणं असेल आणि एखादं सोशल मीडिया ॲप तुम्हाला फक्त जुजबी माहिती देत असेल पण तुमचे रोजचे 2 तास खात असेल तर त्याचा ROI अत्यंत कमी आहे. म्हणजे तो तोटाच्या एक प्रकारे. नक्कीच. खरी व्यावसायिक व्हॅल्यू ही उत्तम कामातून निर्माण होते, सतत ऑनलाईन राहण्यातून नाही. जर तुमचं काम खरोखरच दर्जेदार असेल तर लोक तुम्हाला शोधत येतील. त्यासाठी सतत लक्ष वेधून घेण्याची गरज नसते. हे पटण्यासारखं आहे. पण मग व्यावसायिक जगातल्या इतर वरवरच्या कामांचं काय? हा आपला चौथा नियम आहे स्रोतांमधला. जसे की बॉसने पाठवलेला ईमेल किंवा ऑफिसमधले सततचे कॉल्स. तिथे आपण स्वतःला कसं वाचवायचं? इथे स्रोतांमध्ये पारितो प्रिन्सिपल किंवा 80-20चा नियम लागू करण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही क्षेत्रात तुमचे 80% परिणाम हे तुमचे केवळ 20% कामातून येतात आणि ते 20% काम म्हणजेच तुमचं डीप वर्क असतं. बाकीचं जे काम आहे, जसे की अनावश्यक मीटिंग्स, सतत ईमेल्सना उत्तरे देणे, या गोष्टी तुमचे 80% परिणाम देत नाहीत. पण आपण बॉसला मी तुमचा ईमेल बघणार नाही असं तर सांगू शकत नाही ना? नाही, पण आपण संवाद साधण्याची पद्धत नक्कीच ठरवू शकतो. तुम्ही लोकांशी कसे वागता यावरून लोक तुमच्याशी कसे वागतात हे ठरतं. जर तुम्ही प्रत्येक ईमेलला 5 मिनिटात रिप्लाय देण्याची सवय लावली तर लोकांची तशीच अपेक्षा राहील. अच्छा, म्हणजे आपणच त्यांना ती सवय लावतो. हो ना. पण जर तुम्ही दिवसातून फक्त 2 वेळा, समजा सकाळी 11 आणि संध्याकाळी 4 वाजता ईमेल्स चेक केलेत आणि लोकांना तशी पूर्वकल्पना दिली तर हळूहळू लोक तुमच्या वेळेचा आदर करायला लागतात. सीमा आखून देणं हे व्यावसायिकतेचं लक्षण आहे, उद्धटपणाचं नाही. खरोखरच एक आहा मोमेंट आहे. म्हणजे आपणच लोकांना सवय लावतो की आपल्याला कधीही डिस्ट्रॅक्ट केलं तरी चालतं. आता आपल्याला ही सगळी पार्श्वभूमी आणि हे 4ही नियम समजले आहेत, पण हे सर्व खऱ्या आयुष्यात कसं दिसतं? हे खूप महत्वाचं आहे. सुरुवातीला आपण जो 1 वर्षात 10 पट पुढे जाण्याचा दावा केला होता, तो प्रत्यक्षात कसा उतरतो हे पाहण्यासाठी स्रोतांमध्ये काही उत्तम उदाहरणे दिली आहेत. होय, ही उदाहरणे अत्यंत बोलकी आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हा सिद्धांत कसा काम करतो हे त्यातून स्पष्ट होतं. त्यातलं पहिलं उदाहरण मला खूप भावलं. ते एका प्रोग्रामरचं किंवा सॉफ्टवेअर इंजिनियरचं आहे. आपण एका सामान्य कॉर्पोरेट ऑफिसची कल्पना करूया. एक ओपन प्लॅन ऑफिस आहे, जिथे सतत लोकांची ये-जा सुरू आहे. हा प्रोग्रामर काम करतोय, पण त्याच्या कॉम्प्युटरवर सतत स्लॅकचे नोटिफिकेशन्स येत आहेत. बाजूला कोणीतरी गप्पा मारत आहे. तो मध्येच फोन उचलतोय. अगदी नेहमीचं चित्र आहे हे. अशा परिस्थितीत त्याला एक अत्यंत गुंतागुंतीचा कोड लिहायचा आहे. या विस्कळीत वातावरणामुळे त्याला कदाचित 5-6 तास लागतील आणि तरीही त्या कोडमध्ये काहीतरी चुका राहतीलच. आणि याच्या अगदी उलट चित्र कसं असेल?
जर त्याच प्रोग्रामरने स्वतःला एका मीटिंग रूममध्ये बंद केलं, इंटरनेट बंद केलं, फोन सायलेंट करून बॅगेत टाकला आणि फक्त त्या एका कोडवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं, तर 2 तासात तो असा अचूक आणि भक्कम कोड लिहू शकतो, ज्यासाठी एरवी त्याला 2 दिवस लागले असते. अगदी अचूक. आणि हेच तत्व विद्यार्थ्यांच्या बाबतीतही कसं लागू होतं याचंही उदाहरण स्रोतलमध्ये आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी आपण पाहतो. अनेक जण लायब्ररीमध्ये 10-10 तास बसतात, पण त्यांच्या पुस्तकांसमोर त्यांचा फोन असतो. हो, आणि दर 15 मिनिटांनी ते एक मेसेज चेक करतात. किंवा इंस्टाग्रामची एखादी रील बघतात. वरवर पाहता ते 10 तास अभ्यास करत असतात, पण अटेन्शन रेझिड्यूमुळे त्यांच्या मेंदूत काहीच खोलवर रुजत नसतं. आणि याच्या विरुद्ध एखादा विद्यार्थी फक्त 3च तास अभ्यास करतो, पण ते 3 तास त्याच्या जगात फक्त ते पुस्तक आणि तो असे 2च घटक असतात. कोणतेही नोटिफिकेशन्स नाहीत, कोणतेही मित्र नाहीत. तो 3 तासात इतका सखोल अभ्यास करतो की तो थेट टॉपर बनतो. वेळ कमी लागला, पण एकाग्रतेमुळे कामाचा दर्जा सर्वोच्च राहिला. अगदी बरोबर. तिसरं उदाहरण स्टॉक मार्केटमध्ये काम करणाऱ्या एका ट्रेडरचं दिलं आहे. स्टॉक मार्केट हे असं क्षेत्र आहे जिथे माहितीचा अक्षरशः महापूर असतो. हजारो न्यूज चॅनल्स, सोशल मीडियावरील अफवा, टेलिग्राम ग्रुप्स. बापरे, तिथे तर एकाग्रता टिकवणं म्हणजे कसरतच आहे. हो ना. जर एखादा ट्रेडर या सततच्या माहितीच्या प्रवाहावर अवलंबून राहून निर्णय घेत असेल, तर त्याचं लक्ष कायम विचलित राहील. पण जो ट्रेडर डिस्ट्रॅक्शन फ्री ॲनालिसिस करतो, म्हणजेच बाह्य जगाचा कोलाहल बंद करून फक्त आकडेवारी, स्वतःचं विश्लेषण आणि चार्ट्सवर लक्ष केंद्रित करतो, तो अत्यंत अचूक निर्णय घेऊ शकतो. तो बाजारातील गोंधळातून स्पष्टता शोधून काढतो. हे तिन्ही उदाहरणे पाहिल्यावर मला एका अत्यंत सोप्या आणि समर्पक तुलनेची आठवण येते. हे अगदी एका सामान्य लाईट बल्ब आणि लेझर किरणे यांच्यातील फरकासारखं आहे. अच्छा, ते कसं काय? विचार करा, सामान्य बल्बमधूनही प्रकाशच बाहेर पडतो आणि लेझरमधूनही प्रकाशच बाहेर पडतो. पण एका सामान्य बल्बच्या प्रकाशात धातू किंवा लोखंड कापण्याची ताकद असते का? अजिबात नाही. तो फक्त आजूबाजूची खोली उजळवतो. पण लेझर किरणात एवढी प्रचंड ताकद असते की तो जाड लोखंड सुद्धा अगदी सहज कापू शकतो. क्या बात आहे. खूपच सुंदर आणि प्रभावी उदाहरण आहे हे. आणि यामागचं शास्त्रीय कारण काय आहे? कारण लेझरचा प्रकाश हा विखुरलेला नसतो. तो एकाच बिंदूवर पूर्णपणे केंद्रित असतो. डीप वर्क हे आपल्या मेंदूसाठी अगदी लेझर किरणांसारखंच काम करतं. एकदम तंतोतंत. जेव्हा आपण शॅलो वर्क करत असतो, तेव्हा आपली ऊर्जा त्या सामान्य बल्बसारखी सगळीकडे विखुरलेली असते. थोडी ऊर्जा सोशल मीडियावर, थोडी ईमेल्सवर, थोडी आजूबाजूच्या गप्पांवर, थोडी मानसिक ताणतणावावर. आणि त्यामुळे ऊर्जा संपते, पण काहीच ठोस हातात लागत नाही. बरोबर. ऊर्जा खर्च तर होते, आपण दमतोही, पण आपण काहीही भरीव निर्माण करू शकत नाही. पण जेव्हा आपण ह्या उदाहरणांमधील समान धागा शोधतो, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की मानवी बुद्धिमत्ता कितीही असली तरी ती विखुरलेली असेल तर निरुपयोगी ठरते. डीप वर्क तुमच्या विखुरलेल्या मानसिक ऊर्जेला एकत्र करून तिला एका शक्तिशाली लेझर बीममध्ये रूपांतरित करतं. आणि म्हणूनच केवळ 2 तासांचं असं केंद्रित काम हे 10 तासांच्या विस्कळीत कामापेक्षा कितीतरी पटींनी अधिक परिणामकारक ठरतं. नक्कीच. खरंच ही चर्चा खूपच डोळे उघडणारी होती. आपण जे काही आज समजून घेतलंय त्याचा मुख्य गाभा पुन्हा एकदा थोडक्यात सांगायचा झाला तर आजच्या या धावपळीच्या, नोटिफिकेशन्स आणि सततच्या माहितीच्या जगात माणसाचा फोकस हीच सर्वात महागडी आणि मौल्यवान गोष्ट आहे. शॅलो वर्कच्या ट्रेडमिलवर पळत राहिल्याने फक्त व्यस्त असल्याचा खोटा भास निर्माण होईल. मेंदू थकेल, पण खरी व्यावसायिक प्रगती आणि आर्थिक मूल्य हे फक्त आणि फक्त डीप वर्कमुळेच निर्माण होईल. आणि हे साध्य करण्यासाठी जे व्यावहारिक नियम आपण पाहिले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. नो डिस्ट्रॅक्शन झोन तयार करून बाह्य वातावरण शांत करणे, कंटाळा स्वीकारण्याची तयारी ठेवून मेंदूला एकाग्रतेची सवय लावणे, आपल्या अटेन्शनच्या ROIचा विचार करून डिजिटल साधनांचा अत्यंत निवडक वापर करणे आणि 80-20च्या नियमानुसार कमी महत्त्वाची कामे शक्य तितकी टाळून मुख्य कामाला प्राधान्य देणे. हे सर्व जर एका जीवनशैलीचा भाग बनले तर परिणाम निश्चितच अभूतपूर्व असतील. म्हणूनच आपल्या आजच्या या स्रोतांमधून एक अत्यंत स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य संदेश मिळतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीने ज्याला खऱ्या अर्थाने काहीतरी मोठं साध्य करायचं आहे, त्याने आजपासूनच एक ठाम निर्णय घेण्याची वेळ आली आहे. नो डिस्ट्रॅक्शन, ओन्ली डीप वर्क. हा निर्णय सुरुवातीला नक्कीच संघर्षमय वाटेल, कारण मेंदूला जुन्या सवयी मोडायला वेळ लागतो. पण एकदा का या डीप वर्कची गोडी लागली की त्याचे मिळणारे परिणाम हे संपूर्ण जीवन बदलणारे असतात. नक्कीच.
आणि आजच्या या सखोल चर्चेची सांगता करण्यापूर्वी एका अशा विचारावर आपण थांबूया जो थोडा अस्वस्थ करणार आहे, पण विचार करायला भाग पाडणार आहे. आपण सर्वजण आपले पैसे, दागिने बँकेत सुरक्षित ठेवण्यासाठी भक्कम तिजोरी वापरतो. आपल्या घराचं रक्षण करण्यासाठी आपण दाराला भक्कम कुलूप लावतो. कारण आपल्याला त्या संपत्तीची किंमत माहिती असते. अगदी बरोबर. पण जर आजच्या या डिजिटल जगात माणसाची एकाग्रता, आपला फोकस हीच सर्वात मौल्यवान संपत्ती असेल, तर उद्या सकाळी काम सुरू करताना या मौल्यवान एकाग्रतेचे रक्षण करण्यासाठी आपण कोणतं कुलूप लावणार आहोत यावर नक्की विचार करा.